जय भीम मित्रांनो, वैशाख पौर्णिमा हा दिवस भारतीय संस्कृती आणि बौद्ध धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. कारण याच दिवशी भगवान बुद्धांच्या जीवनातील 3 महत्त्वाच्या घटना घडल्या. यालाच बुद्ध पौर्णिमा किंवा वैशाख पौर्णिमा म्हणून असे आपण संबोधतो. भगवान बुद्धांचा जन्म सिद्धार्थ गौतम म्हणून इसवी सन पूर्व 563 मध्ये वैशाख पौर्णिमेच्या दिवशी नेपाळमधील लिंबोनी येथील उपवनात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजा शुद्धोधन आणि आईचे नाव महामाया हे होते. त्यांच्या जीवनातील दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा प्रसंग, रोहिणी नदीचे पाणी वाटपाच्या वादामुळे शाक्य आणि कोल्ही या दोघांमध्ये संघर्ष झाला आणि त्याचा संघर्ष इतका विकोपाला गेला की त्यांचे युद्धात रूपांतर होऊ लागले. त्यांच्यामधील वाद टाळण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने मध्यस्थी केली, पण ती मध्यस्थी विफल झाली आणि शाक्य कोल्ही यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला आणि सत्याच्या शोधात निघालेल्या सिद्धार्थाने वयाच्या 29 ते 35व्या वर्षापर्यंत कठोर तपश्चर्या केली. रात्रीचे दिवस पोट पाटीला गेलं, हाडाचे काढ झाले, अन्नाचा कणही मिळत नव्हता, परंतु कोठेही त्यांना देव दिसला नाही. नंतर वयाच्या 35व्या वर्षी बिहारमधील गया म्हणजे आताचे बोधगया येथे निरंजना नदीच्या काठी एका पिंपळाच्या झाडाखाली कठोर तपश्चर्या केल्यावर विशाखेने दिलेली खीर प्राशन केल्यानंतर त्यांना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी सम्यक संबोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञानाची प्राप्ती झाली आणि ते बुद्ध झाले. ज्याला सत्य समजले आहे असा म्हणजे बुद्ध. आणि ज्यांच्या जीवनातील शेवटपर्यंतची ही घटना पण वैशाख पौर्णिमेलाच घडली. भगवान बुद्धांनी वयाच्या 80व्या वर्षापर्यंत संपूर्ण जगात पायी परिभ्रमण केला, धम्माचा प्रसार केला. त्यानंतर वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच उत्तर प्रदेशातील कुशीनरा येथे त्यांनी आपला देह त्यागला, शेवटचा श्वास घेतला. या घटनेला बौद्ध परंपरेत महापरिनिर्वाण म्हणून आपण संबोधतो. एकाच तिथीला जन्म, एकाच तिथीला ज्ञानप्राप्ती आणि निर्वाण हे जगातील इतिहासातील एक दुर्मिळ घटना मानली जाते. म्हणूनच ही तिथी केवळ उत्सव म्हणून नव्हे तर प्रज्ञाशील, करुणा आणि शांतीचा संदेश देणारा दिवस म्हणून जगभरात बौद्ध पौर्णिमा संपन्न केली जाते. शांती, क्षमा आणि दयेच्या महासागरास त्यांच्या वैशाखी पौर्णिमेनिमित्त कोटी कोटी प्रणाम व विनम्र अभिवादन. जय हिंद.